इक्विटी, डेट, कमोडिटी, रिअल इस्टेट अशा वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणुकीची विभागणी करताना मार्केटची सध्याची स्थिती विचारात घेणं आवश्यक ठरतं का? वाढती महागाई, बाजारातले चढउतार याचं भान ठेवत पोर्टफोलिओचं ठराविक काळानं फेरमूल्यांकन करावं का? यामध्ये गुंतवणूक सल्लागाराची भूमिका कशी महत्त्वाची ठरते याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. म्युच्युअल फंड्स हा विषय केंद्रस्थानी ठेवत भूषण वाणी यांच्यासोबत वेगवेगळ्या गुंतवणूक पर्यायांविषयी फंडा म्युच्युअल फंडाचा या आपल्या पॉडकास्टमध्ये आपण चर्चा करतो. क्रिसेंट या पुण्यातल्या आघाडीच्या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर फर्मचे ते संचालक आहेत. हॅलो भूषण, कसे आहात तुम्ही? हॅलो निरंजन, मी मस्त मजेत. तुम्ही कसे आहात? एकदम बढिया. पाऊस जोरदार सुरू आहे आणि आपला पॉडकास्टही आता 60च्या पुढे चाललेला आहे. 60 एपिसोड आपले, आज हा 60वा एपिसोड आहे. राईट. म्हणजे पाऊस जोरदार पडतोय, सगळी धरणं भरली आहेत, ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे पाण्याचं व्यवस्थित ॲलोकेशन हे वेगवेगळ्या एरियात कसं झालं पाहिजे, त्याचबरोबर गुंतवणुकीचं कसं झालं पाहिजे, हा विषय आज आपण छेडलाय, तर चर्चा करूयात. नक्कीच नक्कीच. ॲसेट ॲलोकेशन या विषयावर खरं तर आपण यापूर्वी पण एक स्वतंत्र भाग केला आहे. पण शेअर बाजाराच्या स्थितीनुसार नेमक्या कोणत्या ॲसेटमध्ये किती गुंतवणूक करावी हे बघणं महत्त्वाचं ठरतं. निरंजन, कसं आहे की ॲसेट ॲलोकेशन हा विषय आपण यापूर्वी बोललेलो आहोत आणि ॲसेट ॲलोकेशनचा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा आपण व्हेरियस ॲसेट क्लासमध्ये, म्हणजे लिक्विड ॲसेट क्लास असेल, डेट ॲसेट क्लास असेल, कमॉडिटी ॲसेट क्लास असेल, इक्विटी ॲसेट क्लास असेल, रिअल इस्टेट ॲसेट क्लास असेल, ह्या प्रत्येक ॲसेट क्लासमध्ये किती पर्सेंटेज गुंतवणूक करायची आहे म्हणजे आपलं ॲलोकेशन हे योग्य असेल. ॲट दी सेम टाईम ते इकॉनॉमीला धरून असेल, ॲट दी सेम टाईम ते आपल्या एजनुसार, आपल्या फायनान्शियल गरजांनुसार आणि त्या फायनान्शियल गरजांचं जे ड्युरेशन आहे, म्हणजे त्याला कालावधी किती आहे, ह्यानुसार करणं गरजेचं असतं, महत्त्वाचं असतं. आता असं ॲलोकेशन आपण जेव्हा करतो तेव्हा त्याला स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशन असं आपण संबोधू शकतो. या स्टॅटिक ॲलोकेशन बरोबरच एक वेगळा ॲलोकेशनचा प्रकार येतो ज्याला आपण टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशन असं म्हणतो. आता स्टॅटिक आणि टॅक्टिकल ह्यातला फरक काय, आणि जो प्रश्न तुम्ही छेडलाय की शेअर बाजाराच्या स्थितीनुसार नेमकं कसं ॲलोकेशन करायचं आहे, कुठल्या ॲसेटमध्ये करायचं आहे, ह्याचं काही हे बघणं महत्त्वाचं ठरतं का? तर ह्या प्रश्नाकडे वळताना स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा माझे जे काही फायनान्शियल गोल्स आहेत ते सगळे गोल्स स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशनचा पार्ट असले पाहिजेत असं फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून मला वाटतं. आता स्टॅटिक ॲलोकेशनचा पार्ट असले पाहिजे म्हणजे काय, तर माझे जे कुठले फायनान्शियल गोल्स आहेत, म्हणजे लेट्स से माझ्या मुलांचं उच्च शिक्षण असेल, मुलीचं लग्न असेल, मुलाचं लग्न असेल, माझं रिटायरमेंट प्लॅनिंग असेल, वर्ल्ड टूरचं प्लॅनिंग असेल, नेक्स्ट जनरेशनला स्टार्टअप करण्यासाठीचं फंडिंगचं प्लॅनिंग असेल, असा कुठलाही फायनान्शियल गोल हा माझ्या येणाऱ्या काही कालावधीनंतर माझ्या आयुष्यात येणार आहे, म्हणजे 5 वर्ष, मे बी 7 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष. तर ह्या प्रत्येक गोलला अनुसरून मी योग्य प्रकारे इन्व्हेस्टमेंट करतोय आणि त्या गुंतवणुकीला मी ठाम राहतोय, त्याच्यात मी बदल करत नाहीये. त्याला आपण स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशन असं म्हणू शकतो. त्याचबरोबर ही सगळी गुंतवणूक करताना मला थोडंसं ॲग्रेसिव्ह पाऊल उचलायचं आहे, थोडी जास्त एक्स्ट्रा माईल रिस्क घ्यायची आहे असं आपण म्हणूयात. असं जेव्हा करण्याचं मी मनात ठरवतो, इन्व्हेस्टर म्हणून ठरवतो, आणि त्या प्रकारच्या गुंतवणुकीचा जेव्हा मी विचार करतो त्याला आपण टॅक्टिक ॲलोकेशनकडे वळतो किंवा टॅक्टिक ॲलोकेशनमध्ये आपण गुंतवणूक केली असं आपल्याला म्हणता येईल. आता ही टॅक्टिक ॲसेट ॲलोकेशन म्हणजे काय, तर हल्ली बाजारात ना निरंजन बऱ्याच थीमॅटिक फंडचं महत्त्व वाढलं आहे. आता जेव्हा थीमॅटिक फंडचं महत्त्व वाढलं आहे याची कारणं काय, तर असंख्य अशी व्हरायटी सेक्टर्स आहेत की ज्याच्यात गुंतवणूकदार गुंतवणूक करून चांगला नफा, उत्तम परतावा गुंतवणुकीवर घेऊ शकतो. आता अशी जर परिस्थिती असेल तर
ते थीमॅटिक फंड आपल्या पोर्टफोलिओला एक वेगळं वेटेज देऊ शकतात. म्हणजेच आपण 100 रुपये जेव्हा ॲसेट ॲलोकेशनच्या अंडर गुंतवतोय आणि वेगवेगळे ॲसेट क्लास आपण मगाशी सुद्धा समजून घेण्याचा प्रयत्न केला. ॲसेट ॲलोकेशनवर आपण सेपरेट पॉडकास्ट केलेला आहे. हा एपिसोड ऐकण्यापूर्वी रिव्हिजन म्हणून तो एपिसोड नक्की ऐकावा, म्हणजे ह्या एपिसोडचं महत्त्व आणखीन जास्त जाणवेल. आता टॅक्टिकल ॲलोकेशनमध्ये समजा मी 100तले 20 रुपये 25 रुपये टाकलेत, तर तो रिस्क म्हणून मी त्याचा विचार करायचा आहे, कारण तो टॅक्टिकल आहे. तो त्या पर्टिक्युलर कालावधीसाठी चालणार आहे. मे बी तो त्या सायकलमध्ये जास्त चांगला चालणार आहे आणि म्हणून मी ते ॲलोकेशन करतोय असं मला वाटतं, करायला पाहिजे. ओके. सो जेव्हा आपण टॅक्टिकल ॲलोकेशनमध्ये करायला पाहिजे असं जेव्हा म्हणतो, तेव्हा प्रत्येक इन्व्हेस्टरने साधारण त्याची रिस्क घेण्याची मानसिकता लक्षात घेऊन, ॲपेटाईट विलिंगनेस लक्षात घेऊन 15-20% ॲलोकेशन हे टॅक्टिकलला करायला हरकत नाही, जर त्याच्या हातात योग्य ड्युरेशन असेल तर. कारण टॅक्टिकल ॲलोकेशन करताना बऱ्याचदा सायकलिकल गोष्टी ज्या आहेत बाजारात चालणाऱ्या, मे बी आत्ता जसा एनर्जी फंड एक आला होता किंवा इनोव्हेशन फंडचं एक वारं वाहत आहे, पॉवर अँड इन्फ्रास्ट्रक्चर फंडचं वारं वाहत आहे, मॅन्युफॅक्चरिंगचं वारं वाहत आहे, डिफेन्स या सेक्टरचं वारं वाहत आहे. असे बरेचसे थीमॅटिक और सेक्टोरियल फंड ज्याला आपण म्हणू शकतो आणि जो टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशनचा पार्ट हा असू शकतो. सो 3-5 वर्षात, 7 वर्षात, येणाऱ्या 10 वर्षात तो पोर्टफोलिओला योग्य मुलामा देऊ शकतो, योग्य वाढ ही पोर्टफोलिओची करू शकतो. म्हणजेच मग मला तेवढा विचार करायला हरकत नाही. माझ्या 100तले माझी रिस्क मानसिकता बघता, रिस्क घेण्याची मानसिकता बघता मी 10-20% पोर्टफोलिओ तिथे ॲलोकेट करायला हरकत नाही. आणि नेमका प्रश्न तुमचा शेअर बाजाराच्या स्थितीनुसार बदलावं हा जो प्रश्न आहे, तर असं करण्याची गरज जर मी स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशनमध्ये आहे तर मला वाटत नाही. कारण अनलेस अँड अंटील आपला फायनान्शियल गोल अचीव झालेला आहे, तोपर्यंत ते पैसे काहीतरी कुठे काढून वेगळ्या ॲसेटमध्ये घालावेत असं करण्याची गरज नाही आहे. कारण मी एक व्हॅल्यू ठरवली आहे की मला मुलांच्या उच्च शिक्षणाला 2 करोड रुपये जमवायचे आहेत आणि मी आत्ताशी 33 लाख रुपयांवर आहेत. तर मग उगीच प्रॉफिट बुक करा, आता शेअर बाजार वर गेलेला आहे आणि मग आता मी एखाद्या डेट फंडात या किंवा सोनं विकत घ्या असं करण्यापेक्षा ते पैसे तिथेच ठेवलेत तर ते वेगानं भविष्यात नक्की वाढणार आहेत. कारण माझा फायनान्शियल गोल अचीव होणं हे अजून दूर आहे, लांब आहे. तसंच जर मी टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशनमध्ये आहे आणि मी 5 वर्ष एखाद्या फंडात उद्दिष्ट ठेवून इन्व्हेस्ट केलेत, तेवढा काळ तिथे दिलेला आहे आणि माझ्या पैशांची वाढ उत्तम झालेली आहे आणि कुठेतरी सल्लागाराशी सल्लामसलत करून मला असं वाटतंय की हे सेक्टर आता फारसं पुढे वेगानं वाढणार नाही आहे, तर त्या कालावधीत मी ती गुंतवणूक विड्रॉ करून किंवा त्या गुंतवणुकीतला काही पार्ट विड्रॉ करून आयदर तो स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशनमध्ये फिरवायला हरकत नाही किंवा मग परत मला जर टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशनमध्येच तेवढा पर्सेंटेज मनी ठेवायचा असेल तर वेगळं काहीतरी टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशन, वेगळं सेक्टर, येणारं नवीन ऑपॉर्च्युनिटी ह्याच्याबद्दलचा विचार करून ती रिस्क घ्यायला हरकत नाही. सो फक्त शेअर बाजारांवर अवलंबून हे ॲसेट ॲलोकेशन नसावं. राईट. आपल्या फायनान्शियल गरजांनुसार, त्या गरजांचं ड्युरेशन किती आहे यानुसार, आपली रिस्क घेण्याची मानसिकता किती आहे यानुसार आपलं ॲसेटचं ॲलोकेशन हे असावं, विभागणी ही आपली असावी. परफेक्ट. स्टॅटिक आणि टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशन या 2 नवीन टर्म्स आहेत आमच्यासाठी आणि लिस्नरसाठी असाव्यात कदाचित. तर या तुम्ही खूप डिटेलमध्ये एक्सप्लेन केल्यात. आपण पुढे जाऊया. सध्याची मार्केटची स्थिती नेमकी कशी आहे? म्हणजे स्मॉल कॅप, मिड कॅप फंड्समध्ये करेक्शन येण्याची शक्यता वारंवार वर्तवली जाते. काही छोट्या मोठ्या करेक्शन येऊन पण गेलेल्या आहेत गेल्या काही महिन्यांमध्ये. तर सध्याचं किंवा पुढच्या 3 महिन्याचं 6 महिन्याचं चित्र कसं दिसतंय तुम्हाला? आता मार्केट आणि त्याची परिस्थिती, प्रत्येक वेळी मार्केट एक 500-1000 पॉईंट वर गेलं की आपण कायम बातम्या वाचतो, ऐकतो, वेगवेगळ्या माध्यमातून आपल्यासमोर येतात की आता मार्केट नव्या दिशेला झेप घेत आहे किंवा मार्केटने नवीन उंची गाठली आहे, उच्चांक गाठलेला आहे. आता हे दरवेळी होणारच आहे. ह्याचं कारण काय? तर बेसिकली इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी आहे. इंडियाची ग्रोथ, ज्याला आपण ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्शन असं म्हणतो किंवा ग्रॉस डोमेस्टिक प्रॉडक्ट असं म्हणूयात,
तर हे साधारण 6-7% वार्षिक वेगानं ग्रो होते. आता जगाच्या पाठीवर 6-7% वार्षिक दरानं वाढणारा देश, ग्रो होणारा देश, असं जर आपण नंबर ऑफ कंट्रीज बघितल्यात तर इंडिया लिडिंग कंट्रीमध्ये दिसतं. सो आत्ताचं मार्केट व्हॅल्युएशन वाईज किंवा स्मॉल अँड मिड कॅपबद्दल तुम्ही जो प्रश्न विचारलेला आहे, या सेगमेंट वाईज ओके व्हॅल्यू ह्याची खूप जास्त आहे का, तर ह्याचं उत्तर कदाचित हो असं असेल. परंतु ऑपॉर्च्युनिटीचा जर मी विचार केला, कारण प्रत्येक इन्व्हेस्टरने ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करण्याची संधी सोडायची नाही आहे. आणि इंडिया लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटी म्हणताना पुढच्या येणाऱ्या 10, 15, 20 वर्षांच्या कालावधीत भारतीय इकॉनॉमीमध्ये असंख्य बदल होऊ घातलेले आहेत. जर माझे फायनान्शियल गोल्स पुढच्या येणाऱ्या कालावधीत 1 ते 2 वर्षात कंप्लीट होणारे असतील, किंबहुना कंप्लीट झालेत आणि ते पैसे मला वापरण्यासाठी, त्या गोल्सला वापरण्यासाठी 2 वर्ष शिल्लक आहे, अशी जर परिस्थिती असेल तर आपण ते पैसे सेफ्टी ॲसेट क्लासकडे वळवले पाहिजेत. मार्केटमध्ये करेक्शन येण्याची वाट न बघता किंवा मार्केट आणखीन वर जाईल ह्या भावनिक आशेवर न राहता. ओके, हा खूप महत्त्वाचा बदल अशा इन्व्हेस्टरने करणं अपेक्षित आहे की ज्यांचे मोठे फायनान्शियल गोल्स हे पुढच्या 2 वर्षात आहेत आणि त्यांनी ती फायनान्शियल अचिव्हमेंट किंवा त्या गोल्ससाठी लागणारी त्यांची रक्कम ही नक्की अचीव केलेली आहे. या इन्व्हेस्टरने हा 100% विचार करायचा आहे. अदरवाईज परत आपण पहिल्या प्रश्नामध्ये जसं बघितलं ॲसेट अलोकेशनबद्दल, की निरंजनजी तुम्ही आहात, आता तुम्हाला मुलाचं उच्च शिक्षण करायचं आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्याकडे SIP केलेली आहे आणि नव्यानं टॉपअप करा असं सारखं मी तुमच्या मागे लागलो आहे आणि तुम्ही करेक्शनबद्दल विचारताय, तर ते पैसे काढले नाही गेले पाहिजेत आणि त्या करेक्शनचा विचार नाही झाला पाहिजे. कारण अजून मुलाचं शिक्षण, उच्च शिक्षण हे 10 वर्षानंतर आहे. तर आपण त्या स्मॉल अँड मिड कॅपचा का विचार करायचा? कारण तुम्ही इंडायसेस लेवलला जरी बघितलं, ज्याला आपण सेन्सेक्स, निफ्टी किंवा आपण मिड अँड स्मॉल कॅपबद्दल बोलतो तर BSE 500, निफ्टी 500 हे जे इंडेक्स आहेत, ह्यामध्ये सारख्या कंपन्या ह्या बदलत असतात, नवनवीन कंपन्या ॲड होत असतात. असा सारखा बदल का होतो? तर याचं कारण असं आहे की मार्केटमध्ये वेगवेगळ्या ऑपॉर्च्युनिटी आहेत, वेगवेगळ्या स्टार्टअप कंपन्या येत आहेत, वेगवेगळे व्यावसायिक नव्यानं होऊ घातलेली आहेत आणि अतिशय चांगला बिझनेस ते करतायत, कारण नवीन पिढी ही नव्यानं विचार करणारी आहे. सो हे बदल जेव्हा होत आहेत तर ते तेव्हा जगाचा सारासार विचार करून, इकॉनॉमीचा सारासार विचार करून, जागतिक अर्थव्यवस्था, भारताची देशाची आर्थिक व्यवस्था ह्या सगळ्यावर अवलंबून न राहता आपल्याला वेगळा कसा विचार करता येईल, योग्य प्रॉडक्ट आपण प्लॅटरवर कसं ठेवू जेणेकरून त्या प्रॉडक्टची डिमांड ही अबाधित कशी राहील, हा सगळा विचार होतोय. आणि म्हणूनच मिड अँड स्मॉल कॅपमध्ये जरी व्हॅल्युएशन खूप जास्त दिसत असलं आणि करेक्शनची शक्यता जरी वर्तवली जात असली तरी तिथे स्कोप हा देखील खूप आहे. म्हणजे 101 ते 250 कंपनी ह्या अर्थातच लिस्टेड या कंपनीजला सेबीच्या नियमानुसार मिड कॅप कंपनीज असं संबोधलं जातं. आणि 251 पासून जी कंपनी मार्केटमध्ये लिस्टेड आहे ती लास्ट लिस्टेड कंपनी, मे बी ती 7000 नंबरची कंपनी असेल, तर ह्या कंपनीला स्मॉल कॅप कंपनी म्हणून संबोधलं जातं. सो निरंजन, ह्याच्यात काय लक्षात येतंय तर 7250 कंपन्यांचा टोटल बेंचमार्क आहे किंवा टोटल इंडेक्स आहे असं आपण म्हणूयात बेंचमार्कपेक्षा. तर एवढा मोठा इंडेक्स असताना मी फक्त करेक्शन येणार ह्या भीतीपोटी पैसे काढून घेतले आणि जर मी त्या ऑपॉर्च्युनिटीला मिस केलं तर माझं कंपाऊंडिंग मी थोडंसं गमावणार आहे. ॲट दी सेम टाईम हिस्ट्री मार्केटची काय सांगते की 1979 साली सेन्सेक्स आला तेव्हापासून आत्तापर्यंत जी लोक लॉंग टर्मला इन्व्हेस्टेड होती आणि काही काळ त्यांनी प्रॉफिट बुकिंगच्या स्वरूपात मिड अँड स्मॉल कॅपमध्ये करेक्शन येणार म्हणून किंवा जागतिक मंदी आली आहे म्हणून प्रॉफिट बुक करून बाहेर पडलेत किंवा सगळंच कॅपिटल काढून घेऊन लिक्विड फंडात येऊन बसलेत आणि मार्केट करेक्ट होण्याची वाट बघितली आहे, तर साधारणतः 13 दिवस निरंजनजी असे आहेत की त्या दिवशी जर इन्व्हेस्टमेंट नसेल
तर 62% रिटर्न वाईप आउट झालाय. बापरे. 62%. साधारण 39 ते 40 दिवस असे आहेत त्या टोटल पिरियडमधले. जर मी इन्व्हेस्टेड नसतो तर 49-50% रिटर्न वाईप आउट झालाय. सो ही गोष्ट काय सांगते किंवा इथे मला अधोरेखित काय करायचंय की हाच जर दिवस आपल्या नशिबात आला की तो रिटर्नच आपल्या पोर्टफोलिओला बनला नाही आणि आपण लिक्विड फंडवर येऊन बसलेलो आहोत किंवा आपण कॅशवर येऊन बसलेलो आहोत, आपण FD मध्ये येऊन बसलेलो आहोत मार्केट पडण्याच्या भीतीने, तर हा रिटर्न आपण गमावणार आहोत. कारण मार्केटमध्ये मला जर पैसा बनवायचा असेल, कारण ते सायक्लिकल आहे, बिझनेस हा सायक्लिकल असतो, त्याचं ड्युरेशन हे वेगवेगळं असतं आणि माझे फायनान्शियल गोल्स, आम्ही कायम इन्व्हेस्टरला निरंजनजी सांगतो की मिड अँड स्मॉल कॅपमध्ये जर यायचं असेल तर 10 वर्ष प्लस हाच विचार आपल्याला घेऊन आलं पाहिजे. आणि जर त्याच्यापेक्षा कमी वेळ कालावधी आपल्याकडे असेल तर आपण अदरवाईज वेगळ्या फंडचा विचार केला पाहिजे. सो असं जर असेल, हे ड्युरेशन आपण देऊ शकतो, ही जर मानसिकता आपली असेल तर आत्ताच्या करेक्शनला घाबरू नका. जर आजपासून माझ्याकडे 7-8 वर्ष शिल्लक आहेत माझ्या 10 वर्षांमधली, किंबहुना 5 वर्ष शिल्लक आहेत, तरी घाबरण्याचं कारण नाही. पण माझ्या हातात 2च वर्ष शिल्लक आहेत आणि मी ऑलरेडी लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहे. तर जसं मी पहिल्या प्रश्नात सांगितलं, तर आत्ता काही पैसे काढून घेतलेत किंवा तुमचा गोल अचीव झालेला असेल तर त्या करेक्शन येईल, ते करेक्शन याला सामोरं न जाता किंवा मग आणखीन वाढेल या ॲस्पिरेशनमध्ये न राहता आपण पैसे बाजूला काढले पाहिजेत आणि सेफ्टी ॲसेटकडे वळालो पाहिजे. स्मॉल अँड मिड कॅपच्या करेक्शनचा विचार नाही झाला पाहिजे, कारण करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. वा, करेक्शन इज टेम्पररी, ग्रोथ इज परमनंट. खूप मोलाचा सल्ला आहे हा. तुम्ही भूषण पुन्हा पुन्हा सांगताय की तुमच्या गोल किती लांब आहे अचीव करायला किंवा जवळ आहे, त्यानुसार तो पोर्टफोलिओचं हे ठरणार आहे. तरी पण मग प्रश्न येतो की दीर्घकाळ गुंतवणुकीचं उद्दिष्ट आहे, समजा 8 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, तर मग मार्केटमधल्या चढ उतारांनुसार पोर्टफोलिओ बदलणं वेळोवेळी आवश्यक ठरतं का तरी पण? किंवा एखादा फंड परफॉर्मन्स करत नाही असं वाटतंय सलग 2 वर्ष, तर काय करायचं? अतिशय योग्य प्रश्न घातलाय निरंजनजी असं मला वाटतं. कारण दीर्घकालीन गुंतवणूक आणि नॉन परफॉर्मिंग ॲसेट, फंडपेक्षा आपण ॲसेट म्हणूयात, ओके, तर ह्याच्यात बदल करणं कितपत रास्त आहे, महत्त्वाचं आहे, तर ते नक्कीच महत्त्वाचं आहे. पण आता ह्याची व्याख्या काय आहे? जेव्हा आपण लॉंग टर्म पोर्टफोलिओ म्हणतो आणि 2 वर्ष नॉन परफॉर्मिंग फंडबद्दल बोलतो, तर 2 वर्ष ही लॉंग टर्मची व्याख्या आहे का? तर नक्कीच नाही. ॲट दी सेम टाइम मग मी 10 वर्ष शांत बसून मला जर परतावा आला नाही तर काय होणार आहे, ही भीती कायमच प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनात आहे, तुमच्याही आणि माझ्याही आहे. पण आपण जर हे ड्युरेशन कमिट केलेलं आहे आणि इतक्या लॉंग टर्मसाठी आपण इन्व्हेस्टमेंट ठेवतोय, तर मला सांगायला नक्की आवडेल निरंजन की वर्स्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड जर 10 वर्ष एखादी व्यक्ती इन्व्हेस्टेड आहे तर त्याला देखील साधारण 13 ते 15% परतावा मिळालेला आहे. दिस आय एम टॉकिंग अबाउट वर्स्ट परफॉर्मिंग म्युच्युअल फंड. आता चांगल्या परफॉर्मिंग म्युच्युअल फंडने ह्याच्यापेक्षा नक्कीच चांगला परतावा दिला आहे. मे बी तो 17, 18, 20% परतावा देखील दिलेला आहे. म्हणजे देर आर सर्टन बॅलन्स ॲडव्हान्टेज फंड की ज्यांनी 18% रिटर्न दिला आहे मागची गेली 20 वर्ष सलग. सो इतका परतावा जर मला मिळतोय, आता इथे परताव्याचं प्रलोभन नाहीये निरंजन, परंतु आपण मार्केटमधल्या चढ उतारांना घाबरून सारखा पोर्टफोलिओ चेंज करणं आणि स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशनवर राहणं हे जास्त फायदेशीर ठरतं का? तर उत्तर अगदी होय की मला स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशनवर राहणं जास्त फायदेशीर ठरतं. पण आता स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशनचा जेव्हा मी अगदी पहिल्या दिवशी विचार केला आहे, तेव्हा विचार करताना मी काही गोलची बांधणी केलेली आहे, त्यानुसार ते ॲलोकेशन ठरवलं आहे. म्हणजे मी इक्विटी प्रकारच्या ॲसेटमध्ये 60% गुंतवणूक करणार आहे, मी रिअल इस्टेटमध्ये 20% करणार आहे, मी कदाचित डेट प्रकारच्या ॲसेटमध्ये 10 ते 12% करणार आहे आणि राहिलेली इन्व्हेस्टमेंट कमोडिटी आणि लिक्विड ह्या ॲसेटमध्ये करणार आहे. आता काळाच्या ओघात असं घडलं निरंजन की माझ्या डेट म्युच्युअल फंडने किंवा डेट ॲसेट क्लासच्या प्रॉडक्टने चांगला परतावा दिला, कमोडिटीने चांगला परतावा दिला,
रिअल इस्टेटने चांगला परतावा दिला, तर आता हा परतावा दिल्यानंतर मी जे ॲलोकेशन पर्सेंटेज ठरवलेलं होतं त्या ॲसेट क्लासमध्ये, म्हणजे रिअल इस्टेटमध्ये 20% ठरवलं होतं, आणि आत्ताचं सगळ्या पोर्टफोलिओचं इन्क्लुडिंग इक्विटी व्हॅल्युएशन बघता माझं रिअल इस्टेटचं पर्सेंटेज हे साधारण 35% झालेलं मला दिसतंय. तर मग मी 15% प्रॉफिट बुक करून ते पैसे अशा ॲसेट क्लासमध्ये घातले पाहिजेत जिथे मला कम्पॅरेटिव्हली परफॉर्मन्सची संधी आणखीन दिसतीये. ओके, तर अशा पद्धतीचा बदल आवश्यक आहे का? तर तो नक्कीच आवश्यक आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की मी सारखे बदल करत राहिलो म्हणजेच माझा परतावा किंवा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट हा हायेस्ट असेल. माझं कायम प्रत्येक इन्व्हेस्टरला हेच सांगणं आहे की ॲसेट ॲलोकेशन जर आपण व्यवस्थित फॉलो केलेलं असेल आणि आपण दीर्घकालीन गुंतवणुकीला जर फॉलो करत असू, तर आपल्याला रिस्क ॲडजस्टेड रिटर्न, हा शब्द अत्यंत महत्त्वाचा आहे निरंजन, रिस्क ॲडजस्टेड रिटर्न हा योग्य मिळू शकतो आणि तो इकॉनॉमीला धरून असणारा रिटर्न हा असणारा आहे. असं मी का म्हणालो? कारण ह्यापूर्वीच्या इतिहासात इकॉनॉमी असं सांगतेय की जेव्हा जेव्हा डेट प्रॉडक्टने परफॉर्म केलंय, कमॉडिटीने परफॉर्म केलं, तेव्हा कदाचित इक्विटी मार्केटने परफॉर्म केलेलं नाहीये किंवा कदाचित रिअल इस्टेटने परफॉर्म केलेलं नाहीये. मग जेव्हा रिअल इस्टेटने खूप परतावा दिलाय तेव्हा कदाचित डेट आणि कमॉडिटीने फारसं परफॉर्म केलेलं नाही. म्हणजेच हे सांगताना मी काय सांगू इच्छितोय की बाबा प्रत्येक ॲसेट क्लास हा एकमेकांच्या विरुद्ध चालणारा आहे, कॉन्ट्रा इफेक्ट देणारा आहे. बरं, याच्यात पटकन असं लक्षात येतं की मागच्या 2-3 वर्षांच्या कालावधीमध्ये सगळेच ॲसेट क्लास एकत्र ग्रो झालेत. तर हाही एक नवीन इकॉनॉमीचा शेप आहे हे लक्षात घ्या. आता हा शेप नवीन तयार होताना किंवा अशा पद्धतीचा मार्केटचा ओव्हरऑल कर्ल असताना, म्हणजे प्रत्येक ॲसेटचा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट असताना गुंतवणूकदार हा जेव्हा आपण काही ठोकताळे बांधलेले असतात त्या बेसिसवर गोंधळू शकतो. कारण सगळे ॲसेट क्लास एकत्रच परफॉर्म करताय. कारण कायम प्रत्येक सल्लागाराने किंवा मार्केटमधल्या प्रत्येक तज्ज्ञाने हेच सांगितलंय की सोनं हे हेजिंग ॲसेट म्हणून वापर केला जातो. जेव्हा इक्विटी फार करेक्ट होईल असं वाटतं तेव्हा सोन्यामधला तुमचा इन्व्हेस्टमेंट वाढवा, ओके, असं सांगितलेलं असतं. परंतु मी स्टॅटिक इन्व्हेस्टर आहे आणि मी माझं ॲलोकेशन माझ्या फायनान्शियल गोल्सनुसार आणि त्याच्या ड्युरेशननुसार केलेलं आहे. तर मग मला नुसता मार्केटच्या स्थितीचा विचार न करून किंवा दीर्घकालीन जेव्हा मी गुंतवणूक करायचे असं उद्दिष्ट ठेवलेलं आहे, तर त्या चढ उतारनुसार माझा पोर्टफोलिओ सारखा बदलणं हे योग्य नाहीये. परंतु जर खरोखरीच योग्य परतावा मी घेतलेला असेल आणि मी पर्सेंटेज ऑफ ॲसेट हे पहिल्याच दिवशी जर फिक्स केलंय आणि मला त्याच्यापेक्षा माझी रिस्क सांगतेय की मला त्याच्यापेक्षा पुढे जायचं नाहीये, तर तुम्ही नक्की प्रॉफिट बुक करा किंवा ते पैसे त्यातलं काहीतरी पार्शल विड्रॉल करून दुसऱ्या सेफ्टी ॲसेटमध्ये वळता येईल का, किंबहुना तुम्हाला ज्या ॲसेट क्लासमध्ये तुमचं ॲलोकेशन कमी जाणवतंय तिथे तुम्हाला ते पैसे ॲड करायचे आहेत का, हा विचार होणं स्वाभाविक आहे आणि हा केला गेला पाहिजे. खूपच सविस्तर एक्सप्लेन केलं तुम्ही आणि हे एक्सप्लेनेशन मला वाटतं खूप गरजेचं आहे. कारण जेव्हा लॉंग टर्म आपण इन्व्हेस्टमेंट करतोय आणि एखादा फंड परफॉर्म करत नाही किंवा ॲसेट परफॉर्म करत नाहीये तुम्ही म्हणलात तसं, तर लगेच मनात शंका यायला लागतात की अरे हे अजून किती काळ ठेवायचं. पण तुम्ही म्हणलात तसं थोडे पेशन्स हे दाखवायला पाहिजेत आणि तुम्ही म्हणालात तसा रिस्क ॲडजस्टेड रिटर्न हा जास्ती महत्त्वाचा आहे सगळ्या गोष्टी विचारात घेता. आपण पुढे जाऊया. वयानुरूप विचार करता वेगवेगळ्या वयोगटातल्या गुंतवणूकदारांनी मार्केटच्या स्थितीचा विचार करत ॲसेट ॲलोकेशन नेमकं कसं करावं? निरंजन, हा प्रश्न थोडासा रेक्टिफाय करायला पाहिजे असं मला वाटतं. कारण प्रत्येक वेळी मार्केटच्या स्थितीनुसार गुंतवणूक झाली पाहिजे असं अजिबात नाहीये. आपल्याला गुंतवणूक करताना आपल्या स्थितीचा आधी विचार करायचा आहे. आपली मानसिक स्थिती काय आहे, आपली रिस्क घेण्याची मानसिकता काय आहे, याच्यावर आपली गुंतवणूक ठरणार आहे. एक, आता याच्यावर जेव्हा आपली गुंतवणूक ठरणार आहे त्यानुसार आपलं ॲसेट ॲलोकेशन करायचं आहे. म्हणजेच लेट्स से आपण केस स्टडी बेसिसवर एक केस स्टडी बघूयात की माझं वय वर्ष 25 आहे, नुकताच नोकरीला लागलो आहे, कुटुंब आहे, आईबाबा आहेत, बहीण भावंड आहेत, अजून माझं लग्न झालेलं नाही आहे, म्हणजे फारशा फायनान्शियल जबाबदाऱ्या माझ्यावर नाही आहेत
आणि येणाऱ्या साधारण 2-3 वर्षाच्या कालावधीनंतर मी फॅमिलीत मेंबर ॲड करणारे, म्हणजे लग्न करणारे. सो मग 3 वर्ष मी फुल फ्लेश सचिन तेंडुलकर आणि विराट सहवागसारखी बॅटिंग केली पाहिजे. कारण तिथे मी रिस्क घेऊ शकतो, तिथे माझी रिस्क मानसिकताही जास्त असू शकते, कारण लायबिलिटीज माझ्यावर फारशा नाही आहेत. आज आमटी भात भाजीपोळी खायला जे पैसे लागतात ते आईबाबा पुरवणार आहेत, किंबहुना मला जो पगार मिळतो त्यातलं 10-20% घरी जर मी पैसे दिलेत तर उरलेले पैसे माझ्याकडे शिल्लक राहणार आहेत. आणि यातले काही पैसे मी माझ्या लाईफस्टाईलवर खर्च करणार आहे, पण उरलेला 40%, 50% पैसा किंबहुना 60% पैसा देखील माझ्याकडे जर शिल्लक राहत असेल तर तो मी थोड्याशा वरच्या रिस्कमध्ये लावला आणि मगाशी आपण बोलल्याप्रमाणे टॅक्टिकल ॲसेट ॲलोकेशनचा जर थोडासा विचार केला तर तो योग्य ठरू शकेल. हे झालं 25शीत. आता मी साधारण 30-35शीत पोहोचलो आहे. लग्न झालं आहे, मुलं बाळं आहेत, जबाबदाऱ्या वाढल्या आहेत, त्यांची शिक्षणं आहेत, शाळा रेग्युलर चालू आहे, आईवडिलांचं औषध पाणी आहे, रेग्युलर जॉब मी आणि मिसेस किंवा व्यवसाय आम्ही दोघं मिळून जो करतोय त्याचा स्ट्रेस आहे, असंख्य फायनान्शियल गोल्स माझ्यासमोर आहेत. तर त्या केसमध्ये मार्केटच्या स्थितीचा विचार झाला पाहिजे का? तर नक्की झाला पाहिजे. पण इथे माझं स्टॅटिक ॲसेट ॲलोकेशन इम्पॉर्टंट आहे. ते महत्त्वाचं लक्षात घेऊन त्या गरजांसाठी, फायनान्शियल गोल्ससाठी मी व्यवस्थित पैसे जितके लागत आहेत तेवढे, आणि माझा गोल अचीव करण्यासाठी मला जो कॉर्पस हवा आहे, म्हणजे एक्झाम्पल आपण घेऊयात की 35 वर्षाचं व्यक्ती आहे, मिसेस साधारण 32-33 वर्षांच्या आहेत, चौकोनी कुटुंब आहे, आई बाबा देखील आहेत, म्हणजे टोटल 6 लोकांचं कुटुंब आहे असं आपण समजूयात, आणि जबाबदाऱ्या खूप आहेत. ह्याच्यात लाईफस्टाईल एक्सपेन्सेस, डिपेंडंट एक्सपेन्सेस, हाऊसहोल्ड एक्सपेन्सेस हे 3 कोर एक्सपेन्सेस येतात. आणि मग ह्याच्या व्यतिरिक्त मला भविष्यातल्या माझ्या ज्या गरजा आहेत, म्हणजे मुलांची शिक्षणं मेनली, आमचं रिटायरमेंटचं प्लॅनिंग, असं सगळं जेव्हा प्लॅन करायचं आहे तेव्हा मला ह्या प्रत्येक घटकांचा विचार करणं गरजेचं आहे. कारण माझे शॉर्ट टर्म पण तितक्याच गरजा आहेत, मिड टर्म पण तितक्याच गरजा आहेत, आणि लाँग टर्म पण तितक्याच गरजा आहेत. सो ह्याची मांडणी जर मी व्यवस्थित केली आणि माझे फायनान्शियल गोल्स व्यवस्थित लक्षात घेतले, त्याच्यासाठी, त्या कॉर्पससाठी लागणारा कॉर्पस, म्हणजे 2 कोटीचा कॉर्पस जर मला उच्च शिक्षणासाठी एका मुलाला लागणारा असेल तर त्याचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून आज जर मला 20,000 रुपयाची SIP त्याच्यात करणं अपेक्षित आहे तर ती SIP हायर एज्युकेशनसाठीची SIP म्हणून कन्सिडर करून, असा प्रत्येक गोल डिफाईन करून त्या गोलला मला काय कॉर्पस लागतोय ह्याचं सगळ्यांचं रिव्हर्स इंजिनिअरिंग करून ती SIP जर आज 1.5 लाख रुपये महिन्याची आली तर तेवढी SIP किंबहुना तेवढी गुंतवणूक महिन्याला माझी व्यवस्थित होतीये, आणि त्यानंतर माझ्याकडे काहीतरी पैसे शिल्लक राहत आहेत. मग मी फ्युचरला जाओ, ऑप्शनला जाओ, किंवा त्याचे शेअर्स विकत घेऊ, नाही तर आणखीन जी काही मला मजा करायची आहे त्याच्यासाठी मी पैसे खर्च करो, तर हे सगळं करायला हरकत नाही. पण वय, आपली गुंतवणूक ह्याचा डेफिनेटली कुठेतरी कनेक्ट आहे, आणि मार्केटच्या स्थितीचा विचार हा नक्की करा. पण त्यासाठी आपले फायनान्शियल गोल्स डिफाईन करा, त्याचं ड्युरेशन एकदा पक्कं करा, आणि मगच मार्केटच्या स्थितीचा विचार हा करा. अगदीच भूषण, बऱ्याचदा काय होतं की करंट अफेअर्सचा गुंतवणूकदारांच्या सायकीवर मोठा परिणाम हा होत असतो. म्हणजे नुकताच आलेला हिंडनबर्ग अहवाल, त्यातले तपशील, आणि त्याच्यावरून हिंडनबर्ग आणि सेबीच्या अध्यक्षांमध्ये सुरू असलेलं द्वंद्व, या सगळ्यांमुळे गुंतवणूकदारांमध्ये काहीशी असुरक्षितता आहे. तर तुमचं निरीक्षण यावर काय सांगतं? आता हिंडनबर्ग या संस्थेचा विचार केला तर ती संस्था त्यांचं काम करते. आता ते खरंच नेटानं काम करतायत, खरा अहवाल लोकांच्या समोर आहे का, सेबी अध्यक्ष खरे बोलतायत, याची चाचपणी सुरू आहे, आणि येणारा काळ त्याचं उत्तर देईल. त्याच्यावर आपण भाष्य करणं अयोग्य आहे असं मला वाटतं, निरंजन. परंतु आता हिंडनबर्गचा अहवाल किंवा हिंडनबर्ग सारखी संस्था किंवा अशा काही घटना ह्यापूर्वी इतिहासात भारतीय बाजारात किंवा जागतिक पटलावर घडल्यात का? तर नक्कीच घडलेल्या आहेत. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये असुरक्षितता किंवा त्यांच्याच मनात एक द्वंद्व सुरू व्हायला पाहिजे अशी काही परिस्थिती निर्माण होते का? तर डेफिनेटली होत असणार. आता माझं निरीक्षण जे तुम्ही विचारलंय, की माझा निरीक्षण असं आहे, निरंजनजी, की
हे सगळ्या घटना किंवा अशा गोष्टी कायमच घडत आल्या आहेत आणि घडत राहतील. जोपर्यंत मनुष्य पृथ्वीवर आहे तोपर्यंत अशा गोष्टी आणि या घटना घडत राहणार आहेत. कारण कोणी ॲम्बिशन्स घेऊन पुढे सरकतं, कोणी ओव्हर ॲम्बिशस असतं आणि त्यामुळे कोणी पदाचा वापर करतं, कोणी पदाचा गैरवापर करतं. घटना घडू शकतात. आपण कोणालाही दोष देणं हे योग्य नव्हे. पण मी गुंतवणूकदार म्हणून काय विचार करायचा आहे? बरोबर. तर मी गुंतवणूकदार म्हणून असा विचार करताना जेव्हा मी माझ्यातली मॅच्युरिटी बाहेर आणायची आहे, माझ्यातला योग्य मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर जागरूक ठेवायचा आहे असं जेव्हा मी म्हणतो, तेव्हा या सगळ्या घटनांची जाणीव आणि अभ्यास हा नक्कीच ठेवायचा आहे. आपल्या सल्लागाराशी सल्लामसलत ही कायम करायचीच आहे. ॲट दी सेम टाईम तुम्ही कुठल्या ॲसेटमध्ये इन्व्हेस्टेड आहात, कारण आपण ॲसेट ॲलोकेशनपासून सुरुवात केली म्हणून मी असं बोललो की कुठल्या ॲसेटमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड आहात. आता जेव्हा म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इक्विटी म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही इन्व्हेस्टेड आहात तर मला असं वाटतं की घाबरण्याची काहीच गरज नाही आहे. कारण जेव्हा ॲक्टिव्ह म्युच्युअल फंडचा विचार होतो तेव्हा ह्या सगळ्या घटकांचा विचार हा तो फंड मॅनेजर किंवा ती ॲसेट मॅनेजमेंट कंपनी त्यांची प्रोसेस ही करत असते. म्हणजे काही कंपन्या अशा आहेत निरंजन की ज्याच्यात ॲब्सोल्युटली म्युच्युअल फंडचे ॲक्टिव्ह फंड्स हे इन्व्हेस्टेड नाही आहेत. मग त्यात सेबी चेअरमनने काय केलेलं आहे किंवा हिंडनबर्ग काय म्हणतंय, पर्टिक्युलरली त्या कुठल्या कंपनीबद्दल हिंडनबर्ग बोलतंय का, अशी थोडीशी जुजबी माहिती जरी आपण आपल्याजवळ ठेवली तरी घाबरण्याचं काहीच कारण नाही आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, याच्यात सेबी चेअरमनने काय डिफॉल्ट केलं आहे किंवा त्या फॉल्टी म्हणून सापडल्यात असं जरी क्षणभर गृहीत धरलं, याचा अर्थ त्या फॉल्टी आहेत असं माझं म्हणणं नाही आहे. आणि मी सुरुवातीलाच ते डिस्क्लेमर दिलं आहे की येणारा काळ ते उत्तर देणार आहे. परंतु जरी त्या डिफॉल्टर म्हणून सापडल्या तरी त्यांनी बांधून दिलेले म्युच्युअल फंडसाठीचे नियम हे त्या पर्टिक्युलर व्यक्तीने नाही बांधलेले तर त्या संस्थेने बांधलेले आहेत. त्यांनी ज्या काही मागच्या 3-5 वर्षात गोष्टी म्युच्युअल फंडच्या माध्यमातून इन दी इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर या ज्या आणल्यात, ओके, मे बी कॅटेगरायझेशन ऑफ म्युच्युअल फंड असेल, म्युच्युअल फंडचं एक्सपेन्स रेशो याच्यावर घातलेली कॅप असेल. प्रत्येक निर्णय हा इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शनमधला दिसतो. आता असं जेव्हा एखादं संस्था इन्व्हेस्टरच्या प्रोटेक्शनमध्ये वारंवार पुढे घेते, त्यामुळे गुंतवणूकदारांनी स्वतः आपण असुरक्षित आहोत असं भासून घेण्याचं किंवा मनात निर्णय तो ठरवून घेण्याचं काहीच कारण नाही आहे. आणि ह्या सगळ्या घटकांचा परिणाम हा मार्केटवर होणारच आहे, पण तो तात्पुरत्या कालावधीसाठी असेल. कारण आपण अगदी हर्षद मेहता, केतन पारेख, इंदिरा गांधी हत्याकांड, राजीव गांधी हत्याकांड, अगदी आत्तापर्यंतचं नीरव मोदी प्रकरण, ओके, ही सगळी प्रकरणं जवळून बघितली आहेत. Y2K पासून प्रकरण बघितलं आहे किंवा सबप्राईम क्रायसिस अमेरिकेतले बघितलेले आहेत, वेगवेगळ्या घटना बघितल्या आहेत. पण ह्या सगळ्या घटनातून काय जाणवतं की फायनान्शियल क्रायसिस असतील, फिजिकल क्रायसिस असतील, या सगळ्या क्रायसिसमधून मार्केट पुढे आलेलं आहे. इकॉनॉमीने स्वतःचा शेप व्यवस्थित घेतलेला आहे. इयर ऑन इयर इकॉनॉमीची ग्रोथ ही चांगली राहिलेली आहे. इन्व्हेस्टरने त्याचं डायव्हर्सिफिकेशन योग्य ठेवलेलं असेल, किंबहुना ॲसेट ॲलोकेशन व्यवस्थित ठेवलेलं असेल. कारण तीच की आहे आपल्याला बेस्ट इकॉनॉमिक ॲव्हरेज यील्ड असा शब्द आम्ही वापरतो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवण्याचं. तर हेच माझं निरीक्षण आहे आणि हेच माझं सांगणं आहे प्रत्येक गुंतवणूकदाराला की बाबा आपलं ॲसेट ॲलोकेशन योग्य ठेवा, ते इकॉनॉमीला धरून ठेवा, प्रत्येक ॲसेटमध्ये आपले पैसे राहतील ह्याची काळजी घ्या. कारण कुठलाही ॲसेट क्लास हा चुकीचा आणि वाईट नाही. अननेसेसरी एका ॲसेट क्लासला खूप वेटेज देऊ नका. कारण कुठला ॲसेट क्लास काय ड्युरेशनसाठी काय परतावा रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देणार आहे हे जगात निरंजन मेढेकर, भूषण वाणी, वॉरन बफे, रामदेव अग्रवाल कुठल्याही व्यक्तीला माहिती नाही.
इन्व्हेस्टर म्हणून आपली काळजी आपण घ्यायची आहे आणि आपला कन्सल्टंट आपली काळजी व्यवस्थित घेतोय याची जाण ठेवणं हे देखील आपलं कर्तव्य आहे. सो माझं निरीक्षण हेच सांगतं की अशा कुठल्याही घटनांचा आपल्या गुंतवणूक मानसिकतेवर परिणाम होऊ देऊ नका. जर आपण लॉंग टर्म इन्व्हेस्टेड असू तर शांत राहा. मार्केट आणि इकॉनॉमी त्याचं काम करणार आहे. आपल्याला आपला परतावा आपल्या खिशात मिळणार आहे. नक्कीच तात्कालिक कुठल्याही गोष्टींचा आपल्या गुंतवणुकीच्या मानसिकतेवर परिणाम होऊ न देणं खूप महत्त्वाचा मुद्दा सांगितलात तुम्ही. याचं कारण आणखीन एक एक्झाम्पल देऊन आपण असंही सांगू शकतो निरंजन, की बाबा 96 साली आलेला फंड जो 10 रुपये युनिट प्राईसने आला, ज्याची आत्ताची एका युनिटची किंमत साधारण 4,100 रुपये आहे, परंतु ॲक्च्युअल किती इन्व्हेस्टरने हे 10 रुपयाचे 4,100 रुपये होताना बघितले, तर भारतात 3 गुंतवणूकदार आहेत. आता हे उदाहरण नक्की काय सांगतं, तर देर इज अ इन्व्हेस्टमेंट रिटर्न, बट तो इन्व्हेस्टरच्या खिशात नाही आलेला. आणि ही जी इन्व्हेस्टमेंट रिटर्न आणि इन्व्हेस्टर रिटर्नची गॅप आहे, विच इज अ बिहेवियर गॅप. आता हीच मानसिकता आपल्याला जिंकायची आहे गुंतवणूकदार म्हणून. आणि सारखं सारखं आपण आपल्या प्रत्येक पॉडकास्टमधून सांगण्याचा प्रयत्न करतोय की आपल्यातला मॅच्युअर्ड इन्व्हेस्टर बाहेर आणायचा आहे. आपल्यातली मॅच्युरिटी गुंतवणुकीची वाढवायची आहे आणि त्याच्यासाठीच सल्लागाराचं महत्त्व आहे, कारण तेच एका चांगल्या सल्लागाराचं काम आहे असं मला वाटतं. सो सल्लागाराकडे जाताना हा नक्की विचार करा की तो आपल्या मानसिकतेवर विजय मिळवून देऊ शकतोय की नाही, म्हणजे गुंतवणूकदाराच्या मानसिकतेवर विजय मिळवून देऊ शकतोय की नाही. कारण तुमचे आणि त्याचे विचार जरी जुळले आणि तुम्ही दरवेळी मला पैसे काढायचे आणि त्यांनी काढून दिले आणि जिथे तुमचं नुकसान होणार असेल असा जर तुमचा सल्लागार असेल तर तो तुमच्यासाठी योग्य नव्हे. त्याने त्यावेळी त्या परिस्थितीचा अंदाज घेऊन तुम्हाला गोष्टी समजून सांगणं, तुमच्या मानसिकतेवर विजय मिळवून देणं आणि तुमची 10 रुपयाची युनिट प्राईस 4100 रुपये होणं, हे खरं अर्थार्थी काम आहे. आणि हेच इन्व्हेस्टरला त्याचा पोर्टफोलिओ अचीव करताना किंवा वेल्थ क्रिएट करताना गरजेचं आहे असं मला वाटतं. खूपच डिटेलमध्ये एक्सप्लेन करत भूषण तुम्ही. एक शेवटचा प्रश्न, परत मी मार्केटची सद्यस्थिती म्हणतोय, पण मार्केटच्या सद्यस्थितीचा विचार करत ॲसेट ॲलोकेशन संदर्भात ख्रिसेंटतर्फे गुंतवणूकदारांना कशा प्रकारे मार्गदर्शन केलं जातं? आता हा प्रश्न इथे नक्कीच महत्त्वाचा आहे. म्हणजे जसं मी मगाशी प्रश्न थोडासा करेक्ट केला तसा हा प्रश्न अत्यंत की ह्याचं कारण की नव्यानं गुंतवणूकदार येणारे, नवीन इन्व्हेस्टमेंट करणारे किंवा एक्झिस्टिंग इन्व्हेस्टरने देखील मोठा पैसा जर इन्व्हेस्टमेंट करायचा असेल तर, मी मोठ्या पैशाबद्दल बोलतोय. SIP करायची आहे आणि आता आपण एक वर्षभर वाट बघू मग मार्केट करेक्ट होईल तर थांबण्याची अजिबात गरज नाही आहे. कारण सारखे छोटे मोठे चढ उतार चालू आहेत आणि त्याचा फायदा हा SIP इन्व्हेस्टरला नक्की होतो. परंतु जर मी मोठा पैसा आता लावणार आहे, मग तो एक्झिस्टिंग मार्केटमधला गुंतवणूकदार असेल किंवा त्याने आत्तापर्यंत मार्केटमध्ये गुंतवणूकच केलेली नाही आहे, नव्यानं येणारा गुंतवणूकदार असेल, तर ह्या दोघांनीही गुंतवणूक करताना क्रिसंट हा नेहमीच विचार करत आलेला आहे की बाबा ही गुंतवणूक घ्यायची आहे तर ती कशा प्रकारे घ्यायची आहे, ती का घ्यायची आहे, ती आत्ताच्या मार्केटला घेणं योग्य आहे का, मग ती घेताना त्याचे काही टप्पे आपल्याला आखायचे आहेत का. मग जनरली आत्ता लमसम पैसे घेताना हे लिक्विड फंड अशा प्रकारच्या ॲसेटमध्ये घेतो आणि तिथून पुढची वर्षभर, 2 वर्ष किंबहुना 3 वर्ष सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅनद्वारे हळूहळू पैसे इन्व्हेस्टरचे ट्रान्सफर करतो. आता असं करण्याचं कारण की आज जी मार्केटची भीती वाटते की कधीही करेक्ट होईल, खाली येईल, मिड अँड स्मॉल कॅपबद्दल तुम्ही प्रत्येकच पॉडकास्टमध्ये मला विचारता. सो अशी जी भीती प्रत्येक इन्व्हेस्टरच्या मनात बसलेली आहे, तर त्या भीतीला बगल देण्याचं काम हे क्रिसंट मार्फत योग्य पद्धतीने केलं जातं, केलं गेलं आहे आणि करत राहू असं मला वाटतं. कारण परत आपण कायम जे लोकांना सांगतो की मार्केट पीकला आहे आणि मार्केट आता ह्याच्यानंतर करेक्ट होणार आहे किंवा मार्केट वर जाणार आहे, हे जसं भूषणवाणी निरंजन मेढेकरांना माहिती नाही तसं कुठल्याच गुंतवणूकदाराला देखील माहीत नाही, कारण आपण दोघंही एक गुंतवणूकदार आहोतच. सो हे जर माहिती नाही आहे, ठोकताळा निरंजन नक्कीच बांधता येतो, पण 100% असंच घडेल ह्याच्यावर शिक्कामोर्तब जगातली कुठली व्यक्ती करू शकत नाही. कारण जेव्हा आपण विचार करतो की
मार्केट करेक्ट होणार आहे तेव्हा मार्केट वर जातं आणि जेव्हा आपण असं ठरवतो की मार्केट वर जाणार आहे तेव्हा मार्केट करेक्ट होतं. ह्याचं एक उत्तम उदाहरण मी तुम्हाला देईल निरंजन, की साधारण एप्रिल 2020 मध्ये भारतातल्या प्रत्येक फंड मॅनेजरने इन्क्लुडिंग दी सल्लागार लाईक अस, म्हणजे कन्सल्टंट ज्याला तुम्ही म्हणाल, की जे स्वतःला खूप ग्रेट समजतात आणि गेली कित्येक वर्ष या क्षेत्रात काम करतायत, ह्या सगळ्यांनी मिळून असं मनाशी ठरवून खुणगाठ बांधून घेतली होती की आता काही साधारण 2-2.5-3 वर्ष मार्केटवर सरकणार नाही. एवढं मेजर करेक्शन मार्केटने बघितलंय. हेल्थ क्रायसिस चालू आहे, माणूस रस्त्यावर नाहीये, त्यामुळे प्रॉडक्टिव्हिटी नाहीये म्हणजे इकॉनॉमीची ग्रोथ नाही, इकॉनॉमीची ग्रोथ नाही म्हणजेच देशाची ग्रोथ होत नाही आणि मग इकडे इन्व्हेस्टमेंट करणं धोकादायक आहे. त्यामुळे वेगानं लोक पैसे काढत होते आणि 42,000चा इंडेक्स आपण 27,000 येताना बघितला. सो ह्या परिस्थितीत प्रत्येक सल्लागाराने, प्रत्येक डिस्ट्रीब्युटरने, प्रत्येक फंड मॅनेजरने, सो कॉल्ड सगळ्या टॉपमोस्ट ऑर्गनायझेशनने असं प्रेडिक्ट केलेलं होतं की आता 2.5-3 वर्ष काही मार्केट वर येत नाही आणि ॲक्च्युली मार्केटने 3 महिन्यात रंग दाखवायला सुरुवात केली निरंजन. सो हा जो ड्रास्टिक बदल आहे की प्रेडिक्शन वर्सेस रिझल्ट हा कायमच वेगवेगळा राहिलेला आहे. त्यामुळे कृपया मार्केटचा विचार करू नका असा माझा प्रत्येक गुंतवणूकदाराला सल्ला आहे. कारण मार्केट वर जाणं आणि खाली येणं हा त्याचा रेग्युलर गुणधर्म आहे. आपण किती काळ तिथे इन्व्हेस्टेड राहू शकतो, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी ठेवू शकतो, जेव्हा आपण इक्विटी आणि इक्विटी म्युच्युअल फंडचा विचार करतोय तर आणि तरच आपल्याला इन्फ्लेशन बीट करणारे रिटर्न मिळणार आहेत आणि आपल्याला योग्य परतावा आपल्या इन्व्हेस्टमेंटवर मिळणार आहे. किंबहुना आपण चांगली ॲसेट क्रिएट करणार आहोत, आपण वेल्दी होणार आहोत, आपण वेल्दियर होणार आहोत. सो हे सगळं करायचं असेल तर क्रिसंटतर्फे गुंतवणूकदारांना लमसम आत्ताच्या मार्केटला सद्य परिस्थितीचा विचार करता इन्व्हेस्टमेंट ही लिक्विड म्युच्युअल फंडमध्ये करून घेऊन शांततेत ते पैसे पुढच्या 2-3 वर्षात कसे टप्प्याटप्प्याने रिस्पेक्टिव्ह इक्विटी म्युच्युअल फंडात येतील, जेणेकरून आज असणाऱ्या चढउतारांचा किंबहुना जर मोठं करेक्शन आलं तर एकदम एंट्री घेण्यासाठी मला त्याची कशी मदत होईल, ह्याचा विचार आणि मार्गदर्शन क्रिसंट करत आलंय, करत राहील. कारण नुसतेच पैसे सेव्हिंग बँक अकाउंटमध्ये ठेवून किंवा बँकेच्या FD मध्ये ठेवून आपल्याला इन्फ्लेशनचा बीट करणारा रिटर्न मिळणार नाहीये. तर भीतीपोटी फक्त बाहेर राहणं, कारण जब तक हम सोचते हैं कि हमें तैरना नहीं आता है इसलिए पानी में नहीं हम उतर सकते, बट उतरते नहीं है तब तक तैरना नहीं आएगा. सो बी इन द मार्केट, आउटसाइड द मार्केट विल नेव्हर गिव्ह अस द मनी. राईट. हा एपिसोड खूप अर्थांनी महत्त्वाचा आहे, कारण सध्याच्या सगळ्या सिनारिओ बघता एक ती अप अँड डाऊन्स तर आहेच आहेत आणि मी या ह्याच्यात जसं आपण डिस्कस केलं हिंडनबर्ग अहवाल आहे. सो अशा वेगवेगळ्या गोष्टींमुळे जी काही धाकधूक आहे सामान्य गुंतवणूकदाराच्या मनात, तर त्याच्यावर हे सगळं जे तुम्ही तुमच्या एक्सपिरियन्सनी 20-22 वर्षाच्या तुम्ही जे मार्गदर्शन केलं ते खरोखर खूप महत्त्वाचं होतं. सगळ्या लिस्नर्सने मला अपील आहे की तुम्हालाही काही तुमच्या मनात शंका असतील, काही सल्ला पाहिजे असेल, काही कुठलं मार्गदर्शन पाहिजे असेल म्युच्युअल फंड संदर्भात, तर तुम्ही क्रिसेंटला अगदी हक्कानं संपर्क हा साधू शकता. त्यांचा नंबर प्लीज नोट डाऊन करून घ्या. नंबर आहे 9764125533. याशिवाय तुम्ही crescentmft.com या त्यांच्या वेबसाईटलाही भेट देऊ शकता. हा एपिसोड आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही याची लिंक नक्की शेअर करा. हा पॉडकास्ट तुम्ही स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, जिओ7, गाना, ॲमेझॉन म्युझिक यासह क्रिसेंटच्या यूट्यूब चॅनलवरही अगदी मोफत ऐकू शकता. आत्ता आपण ऐकलात भूषण वाणी आणि निरंजन मेढेकर यांच्या आवाजात फंडा म्युच्युअल फंडाचा हा पॉडकास्ट. ही क्रिसेंटची निर्मिती असून साऊंडस्क्रेडची 2024ची प्रस्तुती आहे. डिस्क्लेमर: म्युच्युअल फंड गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणूकदारांनी योजनेशी संबंधित सर्व कागदपत्रे काळजीपूर्वक वाचावीत. फंडा म्युच्युअल फंडाचा या पॉडकास्टचा उद्देश गुंतवणूक विषयक जनजागृती हा आहे. या पॉडकास्टच्या आधारे घेतलेल्या गुंतवणूक निर्णयांमुळे कुणा व्यक्तीचे अथवा संस्थेचे नुकसान झाल्यास क्रिसेंट म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर प्रायव्हेट लिमिटेड किंवा साऊंड्सग्रेट NM ऑडिओ सोल्युशन्स LLP जबाबदार राहणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.